हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्वप्रथम मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अशा प्रकारची गणपती सजावट किंवा घरामध्ये कोणत्याही सणासुदीला अशी नवीन प्रकारची बंदरवाल तयार करत आहेत। त्यामुळे आज मी तुम्हाला अशा नवीन पद्धतीने बंदरवाल तयार करून दाखवणार आहे। ते बघा, याच्यासाठी आपल्याला येथे घंटी लागणार आहे आणि त्यानंतर येथे मी 28 साईजची एक लांबी घेतलेली आहे। त्याची मी साईजनुसार तुम्हाला दाखवत आहे। या घंटीला एकूण 9 खाणे आहेत। आपल्याला 9 खाण्यामध्ये 9 अशी लाईन 9 दोरे लागत आहेत आपल्याला इथे। अशा प्रकारची 9 दोरे मी कटिंग करून घेत आहे। 28 साईजची आहे। तुम्हाला साईज देखील मी सांगून देत आहे। इथे बघा, अशी मी 9 दोरे कट करून घेत आहे। सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारे असे बंदरवाळ आपण घरच्या घरी तयार करू शकतो। ही घंटी आपल्याला मार्केटमध्ये 10 रुपयाला एक भेटून जाईल। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही दोरे एक समान घ्यायचं आहे। ते मधून घालून नंतर आतमध्ये आपल्याला वळून घ्यायचं आहे। तुम्हाला मी दाखवत आहे कशा प्रकारे करायचं आहे। तुम्ही व्यवस्थित वाहून घ्या। तयार झाल्यानंतर खूप छान दिसतात गणपती डेकोरेशन किंवा सणासुदीला किंवा आता गौरी गणपतीसाठी पण तुम्ही मकरला वगैरे लावण्यासाठी असे दोरे सोडू शकतात। खूप छान दिसतात ते। अशा पद्धतीने मी सगळी लाईनिंग लावून घेतलेली आहे एकेका घंटीमध्ये। त्यानंतर इथे सेंटरमधून आपल्याला आता एक वरती बसण्यासाठी आपल्याला दोरी लागणार आहे। त्याची पण मी साईज इथे दाखवलेली आहे। 20 ते 23 आपण जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी तुम्ही साईज घेऊ शकतात। अशा प्रकारे 2-3 नॉट लावून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आणि सेंटरमधून आपल्याला वरती ते धागा काढून घ्यायचा आहे होलमधून। अशा पद्धतीने वरती काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले एक बंदरवाल तयार झाले। असेच आपण दुसरे 2 तयार करून घेतलेले आहोत। हे बघा, किती छान दिसते डिझाईन झाल्यानंतर। अगदी 10 मिनिटात तयार करू शकता तुम्ही कितीही बंदरवाळ। नक्की ट्राय करा। कशी वाटली काय नाही कमेंट करून सांगा। बाय।